तर मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिले चुना माळण्याचा घाणा, नाणी दरवाजा, चित्त दरवाजा, महादरवाजा, लोखंडी खांब, हत्ती तलाव, शिरकाई देवीचे मंदिर, गंगासागर तलाव, होळीचा मान, नागारखाना, राजदरबार, राजवाडा, स्नानगृह, सचिवालय, खलबतखाना या ऐतिहासिक वास्तूंची माहिती आपण पहिल्या भागात पाहिली. चला तर मग आपल्या आता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण धान्य कोठाराजवळ आहे. हे धान्य कोठार आहे. वरतून धान्य टाकलं जायचं आणि या दरवाज्यातून धान्य काढलं जायचं. आता मित्रांनो, आपण आलो आहे राणीमालामध्ये. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या आणि आत्ता फक्त इथे 6 राण्यांचा महालच बघायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे निवासस्थान किंवा महाल म्हणजे राणीवसा. याचेही फक्त अवशेषच आपल्याला पाहायला मिळतात. येथे गेले की प्रश्न पडतो की महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या, तर राणीवस्यामध्ये फक्त 6 महाल कसे? तर याचं कारण असे की श्री सखी राज्ञी जयती सईबाई राणीसाहेब यांचं रायगडावरच निधन झालं होतं आणि पुतळाबाई राणी सरकार महासाहेब जिजाऊंसोबत पाचडमधील त्यांच्या वाड्यात त्यांच्या सेवेसाठी राहत असत. म्हणून उरलेल्या 6 राण्यांचे 6 महाल येथे पाहायला मिळतात. राणींच्या महालापासून थोडे आत आल्यावरती आपल्याला 350 वर्षापूर्वीची शिवकालीन शौचालय पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण जिथे उभे आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातलं टंकसाळ आहे. टंकसाळ म्हणजे इथे नाणी बनवली जायची, म्हणजे त्यावेळेचं चलन. शिवरायांनी रायगडावर टाकसाळ अर्थात नाणी बनवण्याचा कारखाना निर्माण केला होता. जी टाकसाळ आजही आपल्याला रायगडावर पाहायला मिळते. शिवरायाने प्रामुख्याने 2 प्रकारची नाणी बनवली होती. पहिले होड आणि दुसरे शिवराय. यातील होड सोन्याचे होते व शिवराय तांब्याची होती. मित्रांनो, आता आपण उभा आहे पालखी दरवाजामध्ये. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पालख्या याच दरवाजातून रायगडावर यायच्या, म्हणून या दरवाजाला पालखी दरवाजा असे नाव पडले. पालखी दरवाजातून खाली उतरून आल्यावरती उजव्या बाजूस 2 उंच मनोरे दिसतात. त्यांनाच स्तंभ म्हणतात. पूर्वी या स्तंभांना 5 मजले होते. या स्तंभांचे बांधकाम 12 कोणात असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे. मित्रांनो, हे 2 मनोरे आहेत. हे 2 मनोरे आहेत आणि मनोऱ्याच्या समोरच हा गंगासागर तलाव आहे. मित्रांनो, आता आपण आहे शिवकालीन बाजारपेठेमध्ये आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी भव्य बाजारपेठ भरायची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या होळी माळाजवळील पुतळ्यासमोर आणि पुतळ्याच्या समोरच बांधकामाच्या 2 रांगा आहेत. त्यामध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात. हे अवशेष म्हणजे दोन्ही बाजूनी दुकाने आणि मध्यभागी येण्या जाण्याचा रस्ता अशी रचना असलेली रायगडावरील वास्तू म्हणजे बाजारपेठ. जवळपास 5 फूट उंचीवर असलेली ही दुकाने त्या काळी घोड्यांवरून व्यापार होत असल्याकारणाने इतक्या उंचीवर बांधली गेली. या बाजारपेठेच्या 2 रांगा असून प्रत्येक रांगेत 22 दुकानांची सोय आहे. 2 रांगाच्या मधील अंतर जवळपास 40 फूट रुंद आहे. बाजारपेठेची रचना आजही व्यवस्थित पाहता येते. अशा आतमध्ये अशी बाजारपेठ आहे आणि हे अशा वरती बाजाराच्या पेठी अशा वरच्या रूम आहेत. अशा रूम आहेत. तिथे जे विक्रीसाठी ठेवली जायच्या गोष्टी हे ते असं सांभाळून ठेवल्या जायच्या. तुम्ही जर मित्रांनो बाजारपेठेच्या कठड्याची उंची जर बघितली असेल तर ही माझ्या खांद्या एवढी आणि त्यावेळीचे लोक घोड्यावर बसून या बाजारपेठेत खरेदी करायची. त्यामुळे यांची उंची एवढी ठेवलेली आहे. पूर्ण कमीत कमी 4 फुटाची उंची आहे. मित्रांनो, आता मी ज्या वास्तूकडे उभा आहे शिवकालीन वाडा येतो. आता सध्या स्थितीत ते पडक्या अवस्थेत आहे, पण हा शिवकालीन वाडा आहे. शिवकालीन अवशेष आहेत या वाड्याचे आणि इथे असे खूप असे अवशेष आहेत. मागे तिकडे आहेत, त्याच्या बाजूला सुद्धा आहेत. असे इकडे वाड्याचे अवशेष संवर्धन करून ठेवलेले आहेत. आम्ही वर जातोय, वर बघूया काय वस्तू आहेत त्या. मित्रांनो, आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात आहे आणि समोर जे दिसतंय ते जगदीश्वराचं मंदिर आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी येऊन जगदीश्वराच्या पायी नतमस्तक व्हायचे. आणि आता आपण आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर
आपल्याला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघायला मिळतो. जगदीश्वराचे मंदिर हे रायगड किल्ल्यावर सर्वात महत्त्वाची वास्तू. महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत तेव्हा दररोज सकाळी ते जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. याच मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदळकर यांच्या नावाचा दगड बसवलेला आहे. या दगडाला पाहून महाराजांनी उभी केलेली माणसे आणि त्यांची स्वामीनिष्ठा लक्षात येते. या मंदिरातील रचना ही मशिदीसारखी करण्यात आलेली आहे. त्यामागे उद्देश असा की मशीद समजून त्यावर शत्रूकडून हल्ला होणार नाही. या मंदिरात भगवान शंकराचे शिवकालीन पिंड आपल्याला पाहायला मिळते. मी मंदिराच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिमेकडून प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश केला. पश्चिमेच्या प्रवेशद्वारावरती गणेशाची सुबक अशी मूर्ती कोरलेली आहे. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ती मूर्ती भग्नावस्थित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरती सुंदर अशी गणेशाची सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य समामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. तिथून पुढे आपण गाभाऱ्यातून आतमध्ये प्रवेश केला आपल्याला शिवकाली महादेवाची पिंड नजरेस पडते. तेच ते जगदीश्वराची पिंड. मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो ती महाराजांची समाधी. येथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी बांधकाम बांधलेले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी असून यामध्ये महाराजांच्या अवशिष्टांश रक्षा मृतिका रूपाने आहे असे मानतात. 3 एप्रिल 1680 साली रयतेच्या पोरकी करून आपले राजे स्वर्गवासी झाले. जगदीश्वराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. 1880 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली. मित्रांनो, आता आपण निघालो टकमक टोकावरती आणि ते तिकडे जे दिसते तुम्हाला ते टकमक टोक आहे. आता तिथे गेल्यावरच भेटूया आपण. चला. बाजारपेठेच्या समोर असलेल्या जागेवरून खाली उतरत गेल्यावर आपण टकमक टोकापर्यंत पोहोचतो. येथे पूर्वी असलेल्या दारुगोळ्याच्या कोठाराचे अवशेष शिल्लक आहेत. जसे पुढे जावे तसा रस्ता निमुळता झालेला आहे. येथे उजव्या बाजूला जवळपास 2600 फूट खोल असलेला कडा आहे. या ठिकाणी प्रचंड वारा असतो. त्याशिवाय जागा कमी असल्याने येथे गर्दी करून जाऊ नये. पूर्वीच्या काळी या जागेवरून गुन्हेगारांना कडेलोट केला जात असे. स्वराज्यात शिक्षा देण्यासाठी अस्तित्वात असलेली एक जागा म्हणजे टकमक टोक. पण महाराजांच्या काळात कधीही कोणाला येथून शिक्षा दिल्याचे पुरावे नाहीत. पण संभाजी महाराजांनी याचा वापर शिक्षा देण्यासाठी केला होता. मित्रांनो, तर असा होता आपला टकमक टोकाचा लास्ट पॉईंट आणि आता आपण गड उतरवतोय आणि तुम्हाला गडाच्या खाली गेल्यावरच भेटतो. आता आम्ही गड उतरवतोय. मित्रांनो, आता आपण गड उतरवतोय आणि आपण मधल्या वाटेने येतोय शॉर्टकट.
आणि हे जे आहे तिकडे टकमकटूक आहे आणि आपण असं मधून आलेलो आहे या वाटेने. हाय मित्रांनो, महादरवाजाचा एंट्रेस जो खालून वर येतो. आता आपण वरून खाली निघालो. मी तुम्हाला वरून खाली दाखवतोय. मित्रांनो, आता आपण आहे नवीन वाटेने. येताना आपण जुन्या वाटेने निघालेलो आणि आता जातोय, गड उतरवतोय तर नवीन वाटेवरती आहे. आणि आम्हाला शाहीद आणि आपला मित्र अभिजित हा जॉईन झाला आता उतरताना. हे आपल्याच ग्रुपमध्ये आहेत, फक्त एवढंच की दुसऱ्या बसमधून आलेले आहेत आणि आत्ता आपली भेट झाली, हरवलेली आहे. बाकीची लोक अजून मागेच आहेत, तर आम्ही पुढे आलो आहे. तर आम्हाला अभिजित आणि शाहीद भेटलेलं आहे, त्यामुळे आम्ही आता नवीन रस्त्याने उतरत आहे. मित्रांनो, आता मी या रोडने खाली उतरणार आहे आणि शा वाटेचा तुम्ही थ्रिल घ्या. हा बघा मित्रांनो, अशी वाट आहे पूर्ण आणि आपल्याला त्या रोडला निघायचं आहे. त्या रस्त्यावरती तिथे रस्ता दिसतोय, तिकडे निघतोय आणि ही अशी पूर्ण कच्ची पायवाट आहे. या पायवाटेने निघाले. मित्रांनो, ही दगड आहेत ना, लूज आहेत अशी, हे बघा. त्यामुळे थोडं सांभाळून घ्या, कारण की ह्याच्यावर पाय पडला कधी चुकून तर सरळ खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांभाळूनच आहे तुम्ही. ही कच्ची पायवाट आहे गावकऱ्यांसाठी. गावकरी हीच वापरतात वरती गडावर जाण्यासाठी. आम्ही फक्त उतरण्यासाठी याचा वापर करतोय. आणि माझ्याबरोबरती आहे कल्पेश. आम्ही दोघंच आहे, बाकीचे सगळे मागे आहेत. खूप घामाघूम झाले.
चढताना एवढा त्रास नाही आला, एवढं उतरताना होतं. मित्रांनो अशा रस्त्या खाली यायला हे बघा. आणि परत आता आमचे मित्र आम्हाला जॉईन झालेले आहेत. चला हे बघा मित्रांनो, बाहेर आलो आपण. मित्रांनो आत्ताच आपण तिकडून खाली उतरलो सरळ सरळ या रस्त्याने, आणि फक्त आपल्याला उतरायला आता 15 मिनिट लागले आणि 15 मिनिटात आपण खाली आलेलो आहे. चला तर मग या ब्लॉग इथेच संपवतो. मित्रांनो आपण रायगडचा किल्ला खाली उतरले आहे चोरवाटेने. हां, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि आपल्या ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.